ज्यावेळेला आपलं आयुष्य संपतं त्यावेळेला यमदूत येतात, आपल्याला घेऊन जातात, यमासमोर हजर करतात. यमाला सांगतात हे त्या बेलापूरचे आहेत, तुम्ही आम्हाला त्यांना आणायला सांगितलं, आम्ही त्यांना घेऊन आलो, बघा तुमचं काय करायचं त्याचं काय निर्णय घ्यायचा घ्या. यम म्हणतो निर्णय आपल्या मनावर नाही, चित्रगुप्त काय सांगेल त्याच्यावर आहे. कारण चित्रगुप्ताकडं सर्वांचं रेकॉर्ड आहे, तो सांगेल त्याच्यावर. मग यम लगेच चित्रगुप्ताला बोलावून घेतो. नारद पुराणात म्हटलंय अथ कालश्चित्रगुप्तम आहूयेदमभाषत अस्य शिक्षा विधानंच यथावत वद पंडित. अथ काल हा चित्रगुप्तम आहूय, काल चित्रगुप्ताला बोलावून इदम अभाषत हे म्हणाला. काय म्हणाला? अस्य शिक्षा विधानम, याला कोणती शिक्षा द्यायची? यथावत वद पंडित, हे पंडिता चित्रगुप्ता सांग, यथावत जसं असेल याचं रेकॉर्ड तसं तुम्हाला सांग. चित्रगुप्त म्हणतो माझ्याकडं रेकॉर्ड आहे. चित्रगुप्ताकडे सर्वांचं रेकॉर्ड आहे, फक्त बेलापूरकरांचंच आहे असं नाही, श्रीरामपूरकरांचं आहे, नगर जिल्ह्याचंच आहे असं नाही, पूर्ण महाराष्ट्राचं आहे, महाराष्ट्राचं आहे असं नाही, पूर्ण भारताचं आहे, आशिया खंडाचंच आहे असं नाही, यावत विश्वाचं रेकॉर्ड, यावत जगाचं रेकॉर्ड चित्रगुप्ताकडे आहे. तुम्ही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तुम्ही काय काय धंदे केलेत, काय चांगलं केलं, काय वाईट केलं, याची नोंद चित्रगुप्ताच्या रेकॉर्डवर असते. जशीच्या तशी प्रत्येक क्षणाक्षणाची कृती ही चित्रगुप्ताच्या रेकॉर्डवर उमटली जाते. आपण इथे काय काय केलंय, कसं काय तुम्हाला उदाहरण सांगतो, म्हणजे झटकन तुमच्या लक्षात हे बसेल कसं काय चित्रगुप्ताच्या रेकॉर्डवर सर्वांची नोंद होते. मी तुम्हाला दुपारी फोन केला होता, तुम्ही उचलला नाही. काय म्हणता? हो बघा तुमच्या मोबाईलवर, ऐक नाही माझा नंबर. म्हणजे कधी केला होता? 2:15 मी तुम्हाला फोन केला होता, तुम्ही उचलला नाही. लगेच तुमच्या मोबाईल काढून पाहतो, बरोबर हो 2:15 आहे. म्हणजे मी इकडून तुमचा नंबर लावला, तुमच्या मोबाईलवर माझा नंबर उमटला, मी इकडे बटनं दाबली, तुमच्या मोबाईलवर ते नंबर उमटले. तसं आपण इथं जे करतो त्याचं लगेच चित्रगुप्ताच्या रेकॉर्डवर उमटलं जातं. काय धंदा केला याने, चांगलं काय केलं, वाईट काय केलं, प्रत्येक क्षणाक्षणाचं आपलं कृत्य बरं वाईट चित्रगुप्ताच्या रेकॉर्डवर म्हटलं जातं. ही आपली छोटी मशीन आहे, चित्रगुप्ताकडे मोठी मशीन आहे, यावं जगाचं रेकॉर्ड त्याच्यात बसते. माझ्या पदार्थ नाही सांगत, ज्ञानोबरांनी म्हटले म्हणून मी सांगतो. 10व्या अध्यायामध्ये 75 विभूती सांगितल्या की नाही, त्या 75 विभूतीमध्ये यम ही माझी विभूती सांगितली. संयमन करणाऱ्यामध्ये यम ही माझी विभूती आहे. यम संयमतामहम, संयमन करणाऱ्यामध्ये यम ही माझी विभूती आहे. तर यम संयमन कसं करतो त्याचा विस्तार ज्ञानोबरांनी आपल्या टीकेत केलेला आहे. जगाची शुभाशुभे लिहिती, जगाची शुभाशुभे लिहिती, प्राणी याच्या मानसाचा झाडा घेती, केलियानुरूप होती भोग नियम, जे जे तया नियमितया माझी यम. त्या नियमन करण्यामध्ये यम ही माझी विभूती. जगाची शुभाशुभे लिहिती, सर्व जगाचं शुभाशुभ लिहिलं जातं. काय केलं हे तर लिहिलं जातं. तुमच्या मनात काय आलं हे लिहिलं जातं, मनात आलेलं देखील लिहिलं जातं. प्राणी याच्या मानसाचा झाडा घेते, मनात काय आलं ते लिहिलं जातं. बऱ्याच गोष्टी आपल्या मनात येतात पण आपल्याला करता येत नाहीत, याचं तंगडच तोडलं पाहिजे म्हणतो. मनात दुसऱ्या विषयाची वाईट अंतःकरणामध्ये संकल्पना आली पण त्याला ते तोडता येत नाही. पण मनात तर वाईट आलं की नाही त्याचा घात करण्याचं, तर मनात जे आलं ते लिहिलं जातं. प्राणी याच्या मानसाचा झाडा घेते. सर्व रेकॉर्ड चित्रगुप्ताकडे आहे. म्हणून चित्रगुप्त म्हणतो आपल्या मनावर नाही, त्याच्या रेकॉर्डवर त्याला काय शिक्षा द्यायची, कुठं पाठवायचं ते बघा. चित्रगुप्त उठतो लगेच, जम्बूद्वीप, त्यातला आशिया खंड, त्यातला भारत देश, त्यातला महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रातला अहमदनगर जिल्हा, त्यातला श्रीरामपूर तालुका, त्यातलं बेलापूर गाव, त्या बेलापूर गावातली गल्ली, त्या गल्लीत तर त्याचं घर, त्या घरातला तो माणूस आणि त्याचं हे रेकॉर्ड घ्या. चित्रगुप्ताने ती फाईल काढून आणली, यमाकडे दिली. यमाने उचकून पाहिलं. पहिलंच वाक्य असं लागलं, हा कधीच मंदिरात दर्शनाला जात नव्हता. पुढचं वाक्य लागलं, मंदिरात समोरून जायचं पण कधी अशी मान देखील केली नाही. पुढचं वाक्य आणखी लागतं, मंदिरात नाम सप्ताह होत होता पण कधी तिथे नाम सप्ताहाला गेला नाही. खाली आणखी अंडरलाईन मारलेलं एक वाक्य लागतं, उलट सप्ताह हाणून पाडण्याचा हा प्रयत्न करीत होता, असंही वाक्य लागतं.
अन्नदानात कधी याने भाग घेतला नाही, कधी पंढरपूरला गेला नाही, पैठणला गेला नाही, आळंदीला त्र्यंबकेश्वरला कधी गेला नाही. बरं जाऊ द्या, काही ना धार्मिक कार्याचं वावडं असतं, पण निदान सामाजिक कार्यात तरी सहभागी व्हावं की नाही. पण हा सामाजिक कार्यात देखील कधी सहभागी झाला नाही. ग्राम स्वच्छता अभियानातही कधी याने भाग घेतला नाही. उलट घरातला कचरा चौकात आणून टाकीत होता. असंही वाक्य लागतं. ना धार्मिक कार्यात, ना सामाजिक कार्यात, ना शैक्षणिक कार्यात, कुठल्याच सत्कार्यात, समाजसेवेत, दीनदुःखिताच्या सेवेत कधी याने भाग घेतला नाही. भलतं पित होता, भलतं खात होता, भलतं करत होता, दुर्व्यसनात दुर्वर्तनात गुंतूनच राहायचा. सगळी पानं यानेच भरलेली. याला मार, त्याला मार, याचा असं कर, त्याचं वाईट कर. एके दिवशी खूप पेला, पाडला आणि मेला. फाईल संपली. यमाने त्यातले ठळक मुद्दे काढले. याने आयुष्यभरात काय काय वाईट वाईट केलेलं आहे त्याचे जवळजवळ 11 मुद्दे यमाने त्यातून संकलित केले आणि दूतांना बोलावून घातलं आणि सांगितलं, दूतांनो, अरे न्यायाला याची 11 प्रकारची महान दुष्कृत्य आहेत. याला 11 नरकाला न्यायचं. 11,000 वर्षापर्यंत एकेका नरकात याला मार देत राहायचं. मग यमदूत त्याला घेऊन जातात, त्या 11 नरकाचा भोग देतात. तिथं जाऊन त्याची पूजा करतात का? नाही. मारिती, तोडीती, जोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल 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 कितीतरी वर्ष त्याला मारतात, तोडतात, नाही सोडतात. पण आता एक लक्षात घ्या, ज्याने आपल्या जीवनात भक्ती केलेली आहे त्याचंही आयुष्य ज्या वेळेला संपतं त्यालाही यमदूत न्यायला येतात. यमदूत त्याला घेऊन जातात, यमापुढे हजर करतात. यमजी बघा, हे त्या बेलापूरचेच आहेत, यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा बघा. यम म्हणतो, ठीक आहे, निर्णय आम्ही पाहतो, आमच्या नियमानुसार चित्रगुप्त आम्हाला ते सर्वच देणार आहे कार्ड याचं. चित्रगुप्ताला बोलावून घेतलं. अरे याची फाईल म्हणे, माझ्याकडे सगळ्याची फाईल आहे. चित्रगुप्ताने त्याची फाईल काढून आणली, यमाने उचकून पाहिली. पहिलंच वाक्य असं लागलं, हा रोज हरिहराच्या मंदिरामध्ये काकडा आरती करत असे, हरिहराची पूजा करत असे, मंदिराची झाडलोट करत असे, सळा समार्जन करत असे, फुलं तोडून आणत असे, पूजा करत असे, काकडा भजन करत असे, ज्ञानेश्वरी गाथा भागवत वाचत असे, आईवडिलांचं दर्शन घेत असे. त्याचप्रमाणे दीनदुःखितांची सेवा, समाजाची सेवा, ईश्वराची, संतांची सेवा करत असे. माता भगिनींची सर्वांची विचारपूस करून कोणाची अडचण असेल ती दूर करत असे. सर्वांच्या सेवेत राहत असे. आळंदी, पंढरपूर, पैठण, त्र्यंबकेश्वर नियमाने वारी करत असे. नाम सप्ताहात भाग घेत असे. सर्व कार्यकर्त्यांना सांगत असे, बाबांनो, चांगला सप्ताह झाला पाहिजे, चांगल्या प्रकारे करा, खर्च होईल, वर्गणी ती येईल, नाही आले मग नाही आली तर जिथं कमी तिथे आम्ही, राहिलेली बिलं माझ्याकडे पाठवून द्यायची, पण सप्ताह चांगला झाला पाहिजे. अन्नदान रोज व्हायला पाहिजे, कोणीही विनमुख जाता कामा नये. अन्नदान, समाजसेवा, दीनदुःखिताची सेवा, सर्व काही सातत्याने करत असे. कधी कोणाला वाईट बोललं नाही, कधी कोणाला दुखवलं नाही. सर्वांच्या सेवेत नेहमी राहिलेला आहे. मुलांना योग्य दिशा दिलेली आहे. सामाजिक कार्यात, शैक्षणिक कार्यात सहभाग असे. सातत्याने नामचिंतन करत असे. सर्व मुलांना, सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं, हा एक स्वतंत्र निधी मी बँकेत ठेवलेला आहे, काय कमी पडेल याच्यातून तो वापरायचा, पण आपल्या सप्ताहात काही न्यूनता आली नाही पाहिजे. पुढचीही तयारी करून ठेवलेली आहे. सर्व समाजाला, मुलांनाही योग्य दिशा दिली आहे. आता म्हणतो, आता आम्ही जातो. उत्तरेकडे तोंड करून पद्मासन घालून बसले, झाकली घटीचा दिवा, नेहमीचे काय झाला केधवा, यार तिजो पांडवा देह ठेवी. यमाने फाईल बंद केली. यम गहिवरला, आपल्या आसनावरून उतरला, खाली गेला आणि त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि म्हणू लागला, आज माझा यमलोक धन्य झाला की बऱ्याच दिवसापासून मी वाट पाहत होतो, असा हरिभक्त कधी येईल आणि त्याचं दर्शन मला कधी घडेल.